Correctly. Our recording चालू करूया. Welcome you all. Good morning, everyone. So we are beginning with the same lesson, and now we are going the next step ahead for the we can say the independent war or independent struggle. So आपण एक स्टेप पुढे चाललोय इंडिपेंडेंट वॉर आणि इंडिपेंडेंट स्ट्रगल बघायला. So त्याच्या आधी आपण बघून घेऊया. लेट्स सी एक छोटासा रिवाइज करून घेऊया की व्हॉट वी ऑलरेडी सॉ इन द प्रिव्हियस लेसन्स और प्रिव्हियस थिंग्स लेक्चर आय मीन टू से. सी आपण बघत होतो की 1857 द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857 आपण हा लेसन बघतोय. त्या लेसन मध्ये आपण बघितलेलं होतं की बिफोर 1857 म्हणजे 1857च्या आधी काय काय गोष्टी झाल्या आणि कसे कसे छोटे छोटे वॉर होत आले. छोटे छोटे वॉर म्हणजे बघितलं की लाईक जे भिलाईचे ते बिहारमध्ये बिहारच्या टेरिटरीमध्ये म्हणजे बिहारच्या प्रोव्हिजन मध्ये ते आपण बोलू शकतो की वॉर करत होते. मराठे पण मराठीच्या प्रोव्हिजन्स मध्ये वॉर करत होते. देन वी कॅन सी देअर आर सम ओडिसा थिंग लाईक पायका जे ओडिसामध्ये होते ते पण ओडिसा थ्रू बोललं होतं की वॉर कर आय मीन वॉर वॉर इन द सेन्स म्हणजे ते एक त्यांच्या राईट्सच्या एक एक प्रकारे ते लढा देत होते त्यांच्याकडे वॉर्स रिवॉल्ट बोलूया आपण त्याला. वॉर एक म्हणजे लढा देत होते आणि रिवॉल्ट करत होते. सो दिस वॉज अ थिंग की ते दे आर डुईंग देअर वर्क बट दे वर इन स्मॉल स्मॉल फॉर्म. स्मॉल फॉर्म्स मीन्स वॉट की ते एक लिमिटेड पर्सन और लिमिटेड थिंग्स होते. बघा कारण आपण म्हणू शकतो की इंग्रज जर त्या ठिकाणी हजर असतील तर आपले जे लढा देणार ते 500 किंवा 400 अशा प्रकारची एक क्वांटिटी होती किंवा अशा प्रकारचं आपण बघू शकतो. सो आणि प्लस होतं की आपल्याकडे आणि प्लस कसं की इंग्रजला विरुद्ध आपण लढत होतो. बट एक बोलतात ना एक वेगवेगळे ग्रुप्स वेगवेगळ्या युनिटमध्ये एक बोलतात ना एक स्वतःला गाईडन्स आणि स्वतःचं हे करून डायरेक्शन देऊन ते लढत होते. सो दॅट वॉज द थिंग की स्मॉल स्मॉल ग्रुप स्मॉल स्मॉल वी कॅन से द पीपल और स्मॉल स्मॉल कम्युनिटी दे वर फायटिंग अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. ओके. सो लेट्स गो व्हॉट हॅपन द नेक्स्ट. सो आपण बघू शकतो की मिलिटरी जे इंडियन मिलिटरीज होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ते सुद्धा दे वेर ऑल्सो डिस्कॉन्टेंट म्हणजे त्यांना पण मनामध्ये हे होतं एक आपण बोलू शकतो असंतोष होता. देन वी हॅव सीन दी ट्रायबल्स लोक म्हणजे जे आदिवासी लोक आणि प्लस जे जंगलावर डिपेंड राहणार ते लोक. देन द सोशली देअर वॉज अन पॉलिटिकल कॉज म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं की राजे महाराजे जमीनदार मिलिटरी असो किंवा ट्रायबल्स असो किंवा शेतकरी असो म्हणजे समाजाचा प्रत्येक एक घटक राजापासून ते शेतकरीपर्यंत प्रत्येक जण हा ब्रिटिशांच्या अगेन्स्ट उभा होता. सो लेट्स सी वी विल सी द नेक्स्ट थिंग दॅट इज डिसकंटेंट अमॉंग द इंडियन सोल्जर. सो इंडियन सोल्जर मध्ये आपण पहिलेच बघू शकतो की त्यांना एक ट्रीट ट्रीट व्यवस्थित केला जात नव्हता. सो दॅट्स वे ऑलरेडी सी. तर आपण बघूया नेक्स्ट स्टेप इज व्हॉट. Next thing is what? So see, the Indian soldiers were given the low status by the British officers. They could not gain any post higher than the Subedar. They were paid less compared to the British soldier. The allowance were also gradually decreases due to the reason there was growing discontent among the Indian soldier. सो म्हणजे इंडियन सोल्जरला आपण बघू शकतो की इंडियन सोल्जर जे होते जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होते बट स्टील बिकॉज ऑफ दे आर इंडियन्स त्यांना कमी सॅलरी, त्यांची जास्तीत जास्त पोझिशन म्हणजे भले ते आपण बघा आपण नोकरी जर करत असतो तर आपली पोस्ट वाढत राहते. आपण पहिले जर इन केस आम्ही आता आर्मीचं तुम्हाला सांगतो आपण पहिले शिपाई, देन आपण अशा प्रकारे सुभेदार, तो अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण कमांडर, म्हणजे सॉरी कॅप्टन, देन कमांडर, देन आपण हेड हेड जात 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 आपण एका पोझिशनला पोहोचतो राईट. सो तशा प्रकारे गोष्टी कोणतीच होत नव्हती. आपल्या इंडियन्ससोबत. आपल्या इंडियन्सला जे शिपाई, शिपाईवरून सुभेदार दॅट्स इट. त्याच्या पुढचं म्हणजे शिपाई, नाईक, सुभेदार दॅट्स इट. त्याच्या पुढचं आपल्याला पोझिशन भेटली जात नव्हती. राइट. त्याच्या पुढची जी पोस्टिंग असायची ते आपल्याला भेटली जात नव्हती. प्लस आपल्याला जे पगार द्यायचा जो अलाउन्सेस आपल्याला द्यायचा, तो पण हळू कमी केला जात असायचा. म्हणजे जसं-जसं आपलं वय वाढेल तसं-तसं आपल्याला कमी पैसे देत जायचे. तर अशा प्रकारचा जो आपण बोलू शकतो इनजस्टिस म्हणजे आपल्यासोबत अन्याय होत होता इंडियन सोल्जर्स सोबत. जे भले ते ब्रिटिश सोबत म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होते, बट स्टिल त्यांच्यावरती एक अशा प्रकारे अन्याय होतच होता. सो लेट्स सी वी विल सी द इमिडिएट कॉज. बट एक अशी काहीतरी घटना घडली ज्याच्यामुळे बोलतात ना, त्यांचा जो उद्रेक आहे तो पटकन बाहेर आला. म्हणजे बघा आपण बघू शकतो की या सगळ्यामध्ये कसं होतं की अन्याय होत होते, बट सम हाऊ अँड समवेअर आपले इंडियन्स ते थोडं सहन करत करत होते. बट एका लेव्हलमध्ये येऊन तो असहाय्य झाल्यावर त्याचा उद्रेक आहे तो बाहेर पडला. सो वी विल सी द हाऊ द अँड व्हॉट वॉज द रिझन द इमिडिएट कॉज फॉर द ऑफ द वी कॅन से द आर्मी अँड द मिलिटरी. म्हणजे मिलिटरी कडून असं कोणतं कारण होतं की ज्यांच्यामुळे त्यांचा जो राग होता तो एकदम भडकून निघाला बाहेर. वी विल सी दॅट द इमिडिएट कॉज इन 1857
Okay, just go for the date. That just clear your thought for the date. That is 1856. The British provided the wrong rifles to the Indian sepoy. Okay, so त्यांनी बेसिकली काय केलं की त्यांनी लॉंग एनफिल्ड रायफल्स, रायफल एक गन्स आहे. आपण बघूया ते कोणती गन आहे, कशी आहे म्हणून. सो द शिपाई वेअर रिक्वायर्ड टू बाईट द एंड ऑफ कार्टेज अँड द न्यू स्प्रेड out. These cartridges were smoked in the fat of cow and pig. So due to the religious sentiment, the Hindu-Muslim sepoy were hurted and made them unhappy. So basically झालं काय बघा, की इन 1856 मध्ये म्हणजे आपण बोलतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे शिपॉईज आहेत, शिपाई लोक, जे शिपाई लोक आहेत, त्यांना एक न्यू रायफल देण्यात आली. सो वी विल सी फॉर दॅट रायफल. दॅट रायफल इज लाईक दिस. सो बघा, अशा प्रकारचे मी तुम्हाला एक रायफल दाखवतो आणि त्याचा कार्टेज आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ते रायफल्स होते. सो ते रायफल्स आपल्या इंडियन शिपाईला म्हणजे बेसिकली ईस्ट इंडिया कंपनीच्या शिपाईंना हे रायफल दिले जात होते. या रायफलचा जो हा कार्टेज होता, कार्टेज मीन्स व्हॉट, की त्याच्यामध्ये एक गन हे असणार, एक बुलेट असणार आणि बारूद असणार. बुलेट अँड बारूद. तर देअर वॉज दी बुलेट अँड बारूद वी कॅन से इन दिस कार्टेज. तो कार्टेजचा जो हा पार्ट असायचा, जो पोर्शन असायचा, त्याला दाताने काढावे लागत असे. ओके, दाताने. कोणाचा आवाज येतोय? हॅलो सर. हा, बोला ना. सर, या रायफल मध्ये स्कोप नसतो? नाही, अरे हे पुराणे रायफल्स आहेत, पुराणे रायफल्स आहेत, पुराणे अच्छा. असं. नाही, मला वाटलं पुराणे स्कोप पण असतो. म्हणून मी तुम्हाला बोललो की डेट बघ दॅट इज 1856. दॅट इज 1856 होते. तेव्हा एवढे टेक्नॉलॉजी वास्ट झाली नव्हती की सगळ्यांकडे रायफल्स होते. रायफल्स बेसिकली मोस्ट ऑफ द टाइम हे जे बेअर करणार, म्हणजे आपण आता कन्सिडर करूया की हे फक्त इंग्लिश लोकांकडे होते, कारण त्यांच्याकडे न्यू टेक्नॉलॉजी असल्या कारणाने त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती. सो दे ओनली द वन हो, आपण बोलू शकतो एक रायफल त्यांच्याकडे युज करायला त्यांनी स्टार्ट केली होती. राइट? सो आणि तेव्हा पण युद्ध बघा, एवढं काय लांबून होत नव्हतं, की समोरासमोर युद्ध व्हायचे. तेव्हा लांब एवढे युद्ध व्हायचे नाही. जसे आता बेसिकली होतात, की 30 किलोमीटर लांब पण आपण रायफल करत होतो. दॅट वॉज दी अनदर थिंग. सो जस्ट बघा, अशा प्रकारची रायफल्स होते. ओके. सो अशा प्रकारे रायफल होते. त्यांच्यामध्ये हे कार्टेज असायचं. कार्टेजला ओपन करावं लागत असायचं दाताने खोडून आणि ह्याच्यात एक बुलेट आणि बारूद असायचा. तो या रायफलमध्ये जो आपला ओपन पार्ट असतो त्याच्यामध्ये टाकून आपल्याला थोडं स्मॅश करून केल्यानंतर त्याला आपण फायर करू शकत होतो. तर अशा प्रकारचे सम आपण बघू शकतो. एक डिझायनिंग होती आणि तसं एक रिक्वायरमेंट होती त्या रायफलची. तर ते रिक्वायरमेंट होती. तर ते त्यांना म्हणजे आपल्याला सोल्जर्सला, इंडियन सोल्जर्सला ते करावे लागत असतं. बट थिंग वॉज एक कोणती गोष्ट झाली त्याच्यामुळे आपले इंडियन हिंदू आणि मुस्लिम लोकांचे आपण बोलू शकतो भावना हर्ट झाले, की अशी एक न्यूज पसरली आणि अशी एक न्यूज पसरली ना म्हणजे अशी एक न्यूज होती, की असं म्हणण्यात येतं, की हा जो कार्टेजचा भाग आहे, राइट? हा जो पोर्शन आहे, हा जो कव्हर आपण बघू शकतो, तो गाय आणि डुक्कर आपण बोलतो काऊ अँड पिग. सो गाय आणि स्वाईन म्हणजे डुक्कर ह्याच्या चमडीपासून बनवलेला असतो. आणि हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे गाय ही हे मानली जाते मोठ्या मतलब मानेचे स्थान आहे गायला. आणि तसंच बघायला गेलं तर मुस्लिम यांच्यामध्ये त्यांना डुक्कर हे नसतं. म्हणजे चालत नसतं. अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत त्यांच्या धर्मामध्ये. तर त्यामुळे काय झालं, की हे हिंदूचे आणि प्लस मुस्लिम या दोघांचे जे भावना आहेत, म्हणजे आपण बोलतो धार्मिक भावना, ते दुखावले गेले आणि त्याच्यामुळे ते अनहॅपी झाले. म्हणजे ते त्याच्यामध्ये आपण बोलतो, की रुसले बेसिकली किंवा त्यांना एक असंतोष, राग निर्माण झाला आपलं ब्रिटिशांना अगेन्स्ट. तर ते बघूया. तर मग त्या रागाचा भडका कसा उडला? सो दिस इज द आउटबर्स्ट. सो हाऊ द आउटबर्स्ट कम्स आउट. सो आपण बघूया. सो disciplinary action was taken on those sepoy who refused to use the small cartridge and were given the severe punishment. So थिंग वॉज काय झालं, की कारण जसे न्यूज कळाली लोकांना, की नाही आम्ही कार्टेज आय मीन आम्ही म्हणजे ते कार्टेज आपण बोलतो, की काव आणि पिगच्या फॅट पासून बनवलं जातं. म्हणजे गाय आणि डुकराच्या चरबीपासून बनवण्यात येत आहे तो कार्टेज. अशा प्रकारे आपल्याला कळालं, राइट? सो म्हणजे आपल्या इंडियन शिपायांना कळल्यानंतर त्यांनी रिफ्यूज केलं, की आम्ही नाही करणार. आम्ही ही जे रायफल आम्ही नाही चालवणार आणि हा कार्टेज आम्ही तोंडाने नाही उघडणार. तशा प्रकारे त्यांनी एक स्टँड घेतला. तर जे लोकं ते स्टँड घ्यायचे त्यांना सगळ्यांना सेव्हरल पनिशमेंट दिलं जात असेल. ओके. म्हणजे तुम्ही डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणजे कसं डिसिप्लिनरी ॲक्शन मीन्स व्हॉट? की तुम्ही कंपनीची आज्ञा पाळत नाहीये.
तर तुम्ही अशा प्रकारचे आपण बोलू शकतो बघा तशा प्रकारचे त्यांचं ब्लेमिंग करून त्यांच्यावरती एक ॲक्शन घेण्यात आली होती. राइट? सो मग त्यांच्यामध्ये एक आपण बोलू शकतो देअर वॉज अ मॅन हू कॉल्ड द मंगल पांडे, ज्याचं नाव मंगल पांडे. त्यांनी काय केलं आणि ही वॉज फ्रॉम द बकारो सॉरी बराकपूर. तो बराकपूर एक जगह आहे. बराकपूर कंटोन्मेंट shoot an English officer as a reaction unjust the nature of the British officer. सो बघा मंगल पांडे यांनी काय केलं, की जे लोक त्यांना फोर्स करत होते, की तुम्ही हे कार्टेज यूज करा, कार्टेज यूज करा, कार्टेज यूज करा. त्याच माणसाला मंगल पांडेने त्याच रायफलने उडवलं. म्हणजे त्याला मारलं. सो दिस वॉज द थिंग. सो ही जी ॲक्शन मंगल पांडेने केली हा ॲक्शनचा बडका हा पूर्ण जेवढे पण इंडियन सोल्जर्स होते, जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करत होते, त्या सगळ्यामध्ये एक इन्स्पिरेशन एक बोलला ना, कमालाची बात होती आणि मंगल पांडे वेअर अरेस्टेड अँड हँग्ड टू द डेथ. दिस न्यूज स्प्रेड लाइक सो दिस न्यूज स्प्रेड लाइक फायर. सो सी बघा तुम्हाला ज्या गोष्टीला फोर्स केला जातोय त्याच गोष्टी ते यूज करून तुम्ही त्यांनाच उडवलंय. तर ही गोष्ट एक थोडी स्ट्रँडिज आणि एक डेअरिंग वाली होती. म्हणजे एक बोलतो ना, एक एक खूप मोठं डेअर मंगल पांडेंनी केलं होतं त्यावेळेस. सो ती जी गोष्ट होती त्या गोष्टीमुळे प्रत्येकाला एवढा जोश आला होता. म्हणजे आपण बोलू शकतो इंडियन आर्मीजला किंवा इंडियन मिलिटरीला, इंडियन पीपलला एवढा जोश आला होता, की जे जोश आला होता. सो व्हॉट दे डिड ॲक्चुअली आपण बघूया. सो द एंटायर रेजिमेंट ऑफ इंडियन सिपॉय ॲट मेरठ टूक द पार्ट इन द फ्रीडम स्ट्रगल अँड मार्च टुवर्ड्स द दिल्ली. सो ते लोक काय केले, जो आपण बघतो बराकपूर आणि मेरठ. तर आपण जर खाली खाली हे आहे व्हॉट वी हॅव सी. सो बराकपूर. सो बराकपूर इज द प्लेसेस दिस. ओके फ्रॉम बराकपूर अँड देन द मेरठ इथे लिहिलेलं आहे. सो इथल्या लोकांनी काय केलं, इथले जे शिपाईज होते त्या लोकांनी काय केलं, दे कॅम्प टुगेदर आणि दे वेंट टू द दिल्ली. सो ते दिल्लीला का पसरले आणि का गेले दिल्लीला, देन वी विल सी दॅट. सो सी so these things happen. So म्हणून मी तुम्हाला बोलत होतो, so you just watch that movie because what was the thing actually you will get that from that movie we can say. So the thousands of Indian volunteers joined them on the way. So जसे जसे ते गेट झाले मर्ज केले म्हणजे त्यांनी मार्च केला दिल्लीकडे. तर दिल्लीकडे जसे जसे ओढत होते, तसे तसे जेव्हा हजारो लोक होते, लाखो लोक होते, ते त्यांना मिळत गेले, त्यांना सहभागी होत गेले त्यांच्यात. सो दे हँडेड ओव्हर द लिडरशिप द फ्रीडम ऑफ द फ्रीडम स्ट्रगल टू द मुघल एम्परर. तो मंगल पांडेने जो चालू केलेला फ्रीडम स्ट्रगल आहे. सो दॅट सो तो एक बोलू शकतो एक फायर सारखा स्प्रेड झाला आणि एंटायर रेजिमेंट रेजिमेंट मीन्स व्हॉट एक बटालियन असते. आर्मीमध्ये तुम्ही बघितलं तर ही बटालियन, ती बटालियन, तर अशा प्रकारचे बटालियन्स असतात. तर ते एंटायर बटालियन, त्या पुऱ्या बटालियनमध्ये ते लोकांना एक हे भेटलं, इन्स्पिरेशन भेटला, एक ताकद भेटली, एक बोलतो ना एक किक भेटली. त्यामुळे ते लोकं काय केले, एकत्र येऊन जायला लागले आणि प्लस तेच नाही, तर मेरठमधले सुद्धा लोकं एकत्र येऊन दिल्लीकडे जायला लागले. कारण दिल्लीचा जो हे होतं, दिल्ली कोणाच्या हँडेड होतं. सो अँड दे हँडेड द लीडरशिप ओव्हर द लीडरशिप ऑफ द फ्रीडम स्ट्रगल टू द मुघल एम्परर बहादूर शाह अँड प्रोक्लेम्ड हिम ॲज अ एम्परर ऑफ इंडिया. सो त्यांनी काय केलं, की आपला जो फ्रीडम स्ट्रगल आहे, हा दिल्लीतले मुघल जो बादशाह आहे बहादूर शाह त्याच्या हस्ते देऊन आणि त्याला एक एम्परर ऑफ इंडिया म्हणजे त्यांना म्हणू शकतो, की भारताचा राजा असं घोषित करून दिलं होतं. कारण बघा इंग्रजी होते, इंग्रजांविरुद्ध त्यांना लढायचं होतं. तर त्यांना आपण बोलू शकतो, की त्याच्यामुळे ते दिल्लीमध्ये आले आणि दिल्लीमध्ये येऊन ते बहादूर शाह जे तेव्हा लीडर्स होते, म्हणजे आपण ज्यांच्या हातामध्ये मुघल एम्पर होता, त्यांना त्यांच्या हातात ठेवून देऊन त्यांनी आपण एक बोलतो ना, एक भारताचा राजा म्हणून त्यांना घोषित केलं होतं. सो आपण बघूया, की पुढे स्कोप काय झालं होतं. द स्कोप ऑफ द स्ट्रगल, द सेल्फ कॉन्फिडन्स ऑफ द सिपाही इन्क्रीजेस विथ द कॅप्चर ऑफ दिल्ली. सो त्यांनी काय केलं, की त्या आपण बघू शकतो, की त्या शिपायांनी दिल्ली कॅप्चर केला आणि तिथले जे मुघल साम्राज्य होते आपलं बहादूर शाह त्यांना त्यांनी राजा घोषित करून दिलं होतं. So it also gave the inspiration to the other soldier. The revolt soon spread the North India. The Indian soldier revolted in cantonment from the Bihar to Rajputana. The revolt spread Lucknow, Allahabad, Kanpur, Banaras. नंतर we have the Bareilly and the Jhansi. So बघा आपण हे काय म्हणतात आहे, की एवढंच नाही. तर जसं या गोष्टीमुळे म्हणजे जसा दिल्ली आपल्या हातात आला, तसा दिल्ली हातात आल्यानंतर जो शिपाईंचा जो हे आहे कॉन्फिडन्स आहे, तो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढला, की दे बिलीव्ह की नाही आपण यांना फाईट देऊ शकतो. अशा प्रकारची एक भावना त्यांच्या मनात आली. देन व्हॉट दे डिड दॅट इट अल्सो गेव्ह द इन्स्पिरेशन टू द अदर सोल्जर आणि दुसऱ्या सोल्जर्सला पण ते इन्स्पिरेशन भेटलं. पण त्यांनी सुद्धा रिव्हॉल्ट म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचा उठाव केला.
तो म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये आपण बघतो उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त उठाव झाले and the Indian म्हणजे त्या टाइम पिरियड मध्ये बोलतोय. सो इन इंडिया द सोल्जर रिव्होल्टेड इन आपण बोलतो कॅन्टोन्मेंट दॅट इज कॅन्टोन्मेंट फ्रॉम द बिहार. तो बिहार तो राजपूत आपण जर बघितलं की बघा 2 मिनिटं आपण परत न्यूजकडे बघूया. सो आपण नागपूर एरिया म्हणजे आपण बघतो की राजस्थान. सो फ्रॉम बिहार ऑलराइट. सो फ्रॉम बिहार टू राजपूत म्हणजे हा पुरा एरिया ब्रिटिशांच्या अगेन्स्ट आपण बोलतो ब्रिटिशांच्या अगेन्स्ट उभा झाला होता म्हणजे आर्मीमध्ये बेसिकली. ओके. त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी बोलतोय. सो बिहार टू राजपूत. राजपूत म्हणजे आपला राजस्थान एरिया आणि बिहार वी ऑल नो. फ्रॉम दॅट थिंग आणि फ्रॉम तो म्हणजे एक पुरा तो म्हणजे नॉर्थ इंडिया पुराचा पूर्ण ब्रिटिशांच्या अगेन्स्ट उभा झाला होता. आपण बघू शकतो. तर एवढंच नाही, तर रिव्होल्ट इज स्प्रेड इन लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली अँड झाशी. तर हा जो रिव्होल्ट होता तो झाशी वगैरे ह्या ज्या जागा आहेत आपण बघतो, त्याच्यामध्ये पसरला होता. द लेटर इट स्प्रेड टू द साउथ आणि नंतर तो थोडा दक्षिणेकडे आला. राइट. सो दक्षिणेमध्ये जसं येत आहे तर सर्वात पहिले राज्य लागतं ते म्हणजे तेव्हा सर्वात पहिले जो साम्राज्य लागायचं तो म्हणजे मराठा. सो बघा, सो इन द रिव्होल्ट द छत्रपती प्रताप सिंग ऑफ सातारा अँड हिज ऑफिसर रँगो बापूजी. बघा आपण बघितलं होतं की छत्रपती प्रताप सिंग होते. मागच्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की प्रताप सिंग यांना काय केलं होतं, त्यांच्या पदावरून काढून त्यांना काशीमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. राइट. सो सो ते आपण ते बघितलं होतं, की त्यांना काशीमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. पण का? कारण आपल्याकडे थोडं क्लिअर नव्हतं. तर हे बघा, कारण हेच होतं, की त्यांनी सुद्धा एक रिव्होल्ट, त्यांनी सुद्धा एक बोलताना एक लढा, इंग्रजांविरुद्ध लढा एक उभा केला होता. नंतर वी हॅव द चिमन साहेब ऑफ कोल्हापूर, बाबासाहेब बर्वे फ्रॉम नारगोंड. देन वी हॅव भाजोजी नाईक ऑफ अहमदनगर वेअर इन द फ्रंट. सो फोर फ्रंट. सो बेसिकली काय झालं बघा, की जसं आपण बघतो, की जर हे नाव ऐकलं आणि हे जे जागा ऐकली तर आपल्याला कळून येईल, की हे जे जेवढी जागा आहेत ते महाराष्ट्रातल्या बेसिकली बिलॉन्ग करतात. ते तर कोल्हापूर असावं, भव्य आपलं नारगुंड असावं किंवा आपण बघू शकतो अहमदनगर असावं आणि सातारा. सातारामधले तर आपले छत्रपती प्रताप सिंग ह्या लोकांनी एकत्रित करून मिळून म्हणजे एकत्र मिळून नाही, ह्या लोकांनी आपापल्या जागेमध्ये एक रिव्होल्ट म्हणजे आपापल्या जागी आपापल्या प्रदेशामध्ये लढा देण्याचा त्यांनी सुरुवात केली. सो दिस वॉज द थिंग वी कॅन सी. तो लढा देण्याची त्यांनी सुरुवात केली होती. सो फक्त तेच नाही, ओके. फक्त त्यांनीच नाही तर रॉयल क्वीन ऑफ पेठ, द सुरगाणा फ्रॉम नाशिक डिस्ट्रिक्ट अल्सो पार्टिसिपेट इन द स्ट्रगल. सो एवढंच नाही तर पेठची राणी, पेठचे लोकं जे रॉयल क्वीन, पेठची राणी आणि आपण बोलू शकतो की नाशिक डिस्ट्रिक्ट म्हणजे सुरगाणा. तर सुरगाणा या लोकांनी पण सुद्धा आपण बोलू शकतो त्या फ्रीडम फाईटमध्ये किंवा त्याचा पार्टिसिपेट घेतला. अँड इन 1857 अंडर द लीडरशिप ऑफ कजार सिंग द भिल रिव्होल्ट. सो जी भिल जी जमात आहे त्यांनी सुद्धा कजार सिंगच्या आपण बोलू शकतो लीडरशिप खाली त्यांनी सुद्धा एक रिव्होल्ट केला. वेअर ॲज द शंकर शहा लीड द रिव्होल्ट ऑफ सातपुरा रिजन. तो सातपुरा रिजन आपल्याला वगैरे सातपुरा रिजन. सातपुरा रिजनकडे आपण बघितलं, की तो बेसिकली महाराष्ट्रामध्ये वरच्या साईडला येतो. उत्तर साईडला सातपुडा पर्वत, सातपुरा रिजन. सो त्या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा आपण बघतो शंकर शहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लढा दिला होता. आणि फक्त माणसांनीच नाही तर वी हॅव द काउंट ऑफ 400 म्हणजे 400 बाया सुद्धा जे भिल जमान्याचे होते त्यांनी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. तो रिव्होल्ट ॲट खानदेश. तो खानदेश आपण बोलू शकतो, की आपण खानदेश आपल्याला माहिती आहे खानदेश रिजन, जळगाव, भुसावळ. सो बेसिकली हा जो रिजन होता धुळे, नंदुरबार. सो हा जो बेसिकली रिजन असतो त्याला आपण खानदेश असं म्हणतो. तर तिथल्या पण 400 बाया ह्यांनी एक म्हणू शकतो रिव्होल्ट दिला. त्यांनी सुद्धा लढा दिला. त्यांनी सुद्धा पार्टिसिपेशन केलं. सो धिस वॉज द थिंग. सो धिस वॉज द हॅपन म्हणजे एक गोष्ट झाली त्याच्याने खूप लोकांना एक इन्स्पिरेशन दिलं आणि आपण म्हणू शकतो की जो लढा आहे तो प्रखर होत गेला. सो पुढे बघूया. द लीडरशिप ऑफ द स्ट्रगल. सो पुढे बघूया तर त्यांची जी लीडरशिप होती, ओके. सो लीडरशिप ऑफ द स्ट्रगल आपण बघूया. सो वी विल सी फॉर दॅट. सो ड्युरिंग द 18th century, after the weekend of Mughal emperor, invaders like Nadir Shah and Abadi attacked the India. So बघा, this line is too much important. This line, see, during the 18th century, after the weekend of Mughal emperor, म्हणजे मुघल एम्पायर हा जो कमकुवत होत होता आणि तेव्हाच काय झालं बघा, म्हणजे 18व्या शतकामध्ये मुघल एम्पायर कमकुवत होता, तेव्हाच आपल्याला बघितलं इन्व्हेडर्स लाईक नादिर शाह अँड अबाडी. तो हे जे बेसिकली आपण हे जे दोन नाव आहे, नादिर शाह आणि अंबाडी, हे लोक इराणीज आणि आपण बघू शकतो अफगाणीच होते. सो इराणी आणि अफगाणी इराणचे नादिर शाह फ्रॉम द इराण अँड अबाडीज फ्रॉम दी वी कॅन से द अफगाणिस्तान आणि त्या रिजन्सचे. तर त्या लोकांनी इंडियावर टॅकल करायचा म्हणजे इंडियावर
अटॅक करायची सुरुवात नाही, तर अटॅक त्यांनी केला. So the Marathas understood that the Mughal emperor are not cannot react to those foreign invasions and took up the responsibility for safeguarding the India. So बघा आपल्या मराठ्यांनी काय केलं? मराठ्यांना कळालं की मुघल सरकार आहे किंवा मुघल एम्परर किंवा मुघल साम्राज्य हे आता त्यांना फाईट देऊ शकत नाही. ते आता कमकुवत होत झाले, तर ते त्यांना फाईट देऊ शकत नाही. म्हणून मराठ्यांनी काय केलं त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. म्हणजे हा ठीक आहे, आम्ही भारताला वाचवू. आणि मराठास देन व्हॉट दे डिड, द मराठास फाउट अगेन्स्ट द अंबाडी ॲट पानिपत फॉर द सेम रिझन. तो बघा त्यांनी भारताची रक्षा करण्यासाठी अंबाडी खिलाफ जे आपण बघतो अफगाणमधून आलेले लोक आहेत त्यांच्या खिलाफ पानिपत येथे युद्ध केले. ओके. ते पण त्यांनी युद्ध का केले? ॲक्चुअली तसं युद्ध का केले? कारण भारताला वाचवण्यासाठी प्लस आणि त्यांना कळून चुकलं होतं, की मुघल एम्पायर आहे म्हणजे मुघल जो साम्राज्य आहे, तो आता त्यांना लढा देऊ शकत नाही, हे त्यांना कळालं होतं. सो धिस वॉज द थिंग. या कारणामुळे आपण बोलू शकतो, की मराठ्यांनी स्वतःहून एक स्टँड घेतला, पुढे आले आणि भारताला वाचवण्यासाठी त्यांनी पानिपत येथे युद्ध केलं अंबाडी लोकांसाठी. We can say in the freedom struggle of the 1856, the descendant of Mughal Bahadur Shah was incapable for fighting against the British. सो बघा आपण बघू शकतो की मुघल एम्पायर हे एवढे कमकुवत झाले होते की ते अंबाडे किंवा आपण बघतो नवाब शाह ना राईट. हां, नादिर शाह सॉरी. नादिर शाह आणि अंबाडी या लोकांसोबत तर त्यांना लढाई करायची म्हणजे लढाई करू शकत नव्हते आणि प्लस ते ब्रिटिशांसोबतही लढाई करू शकत नव्हते. तर अशा प्रकारचे त्यांचे एक बोलू होतं की अवस्था मुघल साम्राज्याची झाली होती. सो अंडरस्टँडिंग द कंडिशन, नानासाहेब पेशवा, राणी लक्ष्मीबाई ऑफ झाशी अँड टाटा टोपे टूक अप द चार्जेस ऑफ फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857. तर ही गोष्ट जेव्हा कळाली, तेव्हा बघा आपण बघू शकतो जर मुघल साम्राज्य हे कमकुवत होत होतं, बट स्टिल आपण बघू शकतो की राणी लक्ष्मीबाई झाले, नानासाहेब पेशवे झाले, म्हणजे टाटा टोपे यांनी काय केलं, ह्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलली आणि आपण फाईट देऊया ब्रिटिशांना. अशा प्रकारचं त्यांनी एक धोरण घेतलं आणि त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण तो विडा बोलू शकतो. दे टूक अप दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड दे वेंट फॉर द फायटिंग. So its effects could be seen that Hindu-Muslim unity, this struggle. So see, that is the thing, की बघा आपण जे बघू शकतो की हिंदू मुस्लिम असो, भले आपण बघू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मुघलामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम होते आणि आपले जे आता जे नाव घेतो आपण, राणी लक्ष्मीबाई असावं, नाना पेशवे असावे, तात्या टोपे होते. दे वेर द लाइक हिंदूज लोक, जे मराठी लोक, बट दे केम टुगेदर. म्हणजे आपल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी हिंदूंनी काम केलं किंवा मुस्लिमनी काम केलं असं नाही. ते दोघं एकत्र येऊन काम केले. आणि देन वी हॅव द मौलवी अहमद अल्ला. Okay, this was the thing, and the Kunwar Singh. Then we have the Mughal commander Bakht Khan, and the Begum Hazrat Mahal led the revolts in the various regions. So basically, बघा जसं आपण बघू शकतो की राणी लक्ष्मीबाई, then we have नानासाहेब पेशवा, then we have the Tata Tope. They took the charge. म्हणजे त्यांनी एक responsibility घेतली. They took the responsibility to fight against British. As they are fighting, the we can say the Maulavi Ahmad Allah and Kunwar Singh, the Mughal commander Bakht Khan and the Begum Hazrat Mahal led. They also took up the charge and they also revolt against the Britishers. So अशा प्रकारचे आपण बघू शकतो. So the nature of revolts in Delhi, Kanpur, Lucknow, Jhansi, West Bihar was more fierce. So बघा आपण जसं खाली बघू शकतो. सो वी हॅव दिस थिंग. तर आपण बोलत होतो दॅट इज मेरठ. त्या मेरठला आता त्यांनी हे लावलेलं मेरठ. देन वी हॅव लाईक बनारस आपण बोलू शकतो. झाशी आहे. झाशी इज देअर अँड अहमदाबाद इज देअर. सो दिस थिंग. सो बेसिकली हा जो रिजन होता त्या रिजन मधून सर्वात जास्त प्रखर असा आपण बोलू शकतो की लढा त्यांना आला होता ब्रिटिशांना. सो दिस वॉज द थिंग की सी सो नानासाहेब पेशवा इज द वन. आणि आपण बघूया खाली तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, then कुन्वर सिंह. देन वी हॅव द बेगम हजरत महाल. सो या लोकांनी पण मिळून आपण बघू शकतो या लोकांनी राणी लक्ष्मीबाई जसे या लोकांनी सगळे म्हणजे आपण बघू शकतो की हिंदू असो मुस्लिम असो हे सगळेजण ब्रिटिशांच्या खिलाफ उभे झाले होते, एकत्रित उभे झाले होते. सो दिस वॉज द थिंग म्हणजे दिस वॉज द थिंग आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू की सी नॉट त्यांच्या इफेक्टमुळे काय झालं की नॉट इन दी हिंदूज बट ऑल्सो मुस्लिम्स ऑल्सो गेट इन टू दॅट फाईट. ते सुद्धा ते एक त्या फाईट्समध्ये आले होते आणि त्यांनी सुद्धा फाईट दिलं होतं. So we will see the next thing, that is crushing of this crushing
ऑफ द स्ट्रगल. तर आपण त्या म्हणजे क्रशिंग म्हणजे आपला जो लढा तर त्यांनी कसा मोडून काढला इंग्रजांनी ते आपण बघूया. द इंडियन्स whole heritability fought against the British, including soldiers, zamindar, kings, commanders, and the common people. So see, I already told you that not only the kings and not only the queens and not only the militaries, the whole family, from whole family means whole Indians, from farmer to king. सो या सगळेजण म्हणजे भले ते जमीनदार असो किंवा तो शेतकरी असो किंवा कॉमन पीपल असो किंवा राजा असो, राणी असो, कोणी असो, हे सगळेजण ब्रिटिशांच्या खिलाफ उभे झाले होते. ते लढा देत होते. The Indian super started the freedom struggle before the fixed time. सो ज्या टायमाच्या आधी आपण बोलत होतो की इंडियन सेल्स सो आपण इंग्रज शिपाई यांनी लढा दिला होता. इनिशियली दे सक्सेस बट मिलिटरी स्ट्रेंथ अँड द ॲडमिनिस्ट्रेशन सी द मिलिटरी स्ट्रेंथ अँड द ॲडमिनिस्ट्रेशन वी हॅव administration of British rule was vast. The British crushed down the struggle by all means, and the British made the quick recovery. And within next 6 months, they regained the lost territories. Rani Lakshmibai, Kunwar Singh, and we have the Ahmadullah led their lives basically. And then so this was the thing. So आपण बघूया की ऍक्च्युअली झालं काय बघा वी कॅन सी. सो फर्स्ट थिंग इज व्हॉट की आपण बोलत होतो की आपले इंडियन शिपाई या लोकांनी लढायला सुरुवात केली आणि लढायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू इनिशियली आपण बघितलं की या आजच्या भागामध्ये की कशा प्रकारे मराठेच असावे किंवा टाटा टोपे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग या लोकांनी कशा प्रकारे लढा दिला आणि लढा देत असताना आपल्याला एक आढळून येईल की जसा इंग्लिश लढा देत होता, बट दॅट वॉज द थिंग की ते आपण म्हणू शकतो की लढा देत होते, बट दे वर सेपरेटली. म्हणजे राणी लक्ष्मीबाईंकडून वेगळा लढा येईल किंवा यांच्याकडून वेगळा लढा. तर अशा प्रकारचे लढाई येत होते. राइट. सो सींगवॉच काय झालं मग बेसिकली त्यामध्ये पॉइंट काय झाला, की ब्रिटिशांचं जो ॲडमिनिस्ट्रेशन आणि मिलिटरी बेस हा जरा स्ट्रॉंग होता आपल्यापेक्षा. राइट. तर मग त्यांना आपले जे स्ट्रगल्स आहेत किंवा आपले जे फायटिंग आहे किंवा आपला जो वॉर आहे आपण बघू शकतो, त्याला त्यांना मोडणं म्हणजे क्रशिंग डाउन करण्यामध्ये त्यांना एक सक्सेस भेटला. आणि जसं त्यांनी क्रशिंग डाउन केलं त्याच्या 6 महिन्याच्या आत 6 महिन्यामध्ये त्यांनी जे पण हारलेले म्हणजे त्यांनी जो हरलेला जो पोर्शन होता, जर झाशी म्हणावा किंवा आपण बघू शकतो देअर वॉज स्ट्रगल डाउन बाय द ब्रिटिश क्विकली रिकव्हर म्हणजे त्यांनी लगेच 6 महिन्याच्या आतात 6 महिन्यामध्ये पूर्ण जेवढे पण रिजन त्यांनी हे लॉस्ट केलं होतं म्हणजे दिल्ली म्हणावं किंवा झाशी म्हणावं, मेरठ म्हणावं, हे जे प्रदेश त्यांनी जो बोलू शकतो हरलेले, त्यांनी 6 महिन्यामध्ये ते परत रिगेन केले आणि राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग आणि आपण बोलतो अहमदुल्ला यांनी आपले जीव दिले. बट आपण म्हणजे यांचे जीव जाण्यात आला किंवा त्यांचे मृत्यू पावले आपण बघू शकतो. सो बहादूर शाह वॉज इम्प्रेस्ड ॲट रँगॉन. सो रँगॉन हे एक जागा आहे. आपण बघू शकतो दॅट इज अ म्यानमार एक देश कंट्री आपल्यामध्ये आढळून आहे. सो रँगॉन. So I already search about that thing. हां, दॅट इज रँगून सिटी. रँगून सिटी त्याला आता आजच्या डेटमध्ये त्याला म्हणतो. रँगून सिटी राइट, राइट. रँगून सिटी. सो आपण बघूया. हां, यांगॉन. यांगॉन म्हणतात त्याला आजच्या कंट्रीमध्ये. दॅट इज YANGON. So that is Yangon. Yangon is the city in Myanmar. सो त्यांना म्यानमारमध्ये आपल्याला बघू शकतो, की म्यानमार ठिकाणी त्यांना इम्पोज करण्यात आलं, म्हणजे त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. अँड द नानासाहेब अँड द बेगम हरजत महल टूक द शेल्टर इन नेपाळ. सो टाटा टोपे फाईट इन द नेक्स्ट 10th month अगेन्स्ट द ब्रिटिश अँड ड्यू टू द बेट्रॅन म्हणजे कोणीतरी असा दगा दिला म्हणजे त्यांची माहिती सांगितली आणि त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना हँड टू डेथ म्हणजे त्यांना फाशी देण्यात आलं. तर बघा आपण बघू शकतो, की जसं कुंवर सिंग, अहमदुल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचे जीव गेले. त्याचनंतर बहादूर शाह यांना पकडून आपण बघू शकतो, की रँगॉन या सिटीमध्ये आपण बघू शकतो त्यांना कैद करण्यात आलं होतं. नंतर नानासाहेब, तर बेगम हजरत महल हे लोकांनी नेपाळमध्ये गेले आणि ते नेपाळमध्ये त्यांनी शेल्टर घेतलं. म्हणजे नेपाळमध्ये जाऊन ते राहिले. नंतर वी हॅव द टाटा टोपे. टाटा टोपे तरी सुद्धा टाटा टोपे हे फाईट करतच होते. त्याने पुढे 10 महिने म्हणजे बघा आपण बघू शकतो, की या सगळ्या घटनांच्या पुढच्या 10 महिने त्यांनी एक फाईट दिला. परंतु आपण बोलतो बेट्रियन मीन्स एक त्यांचे एक बोलू ना बेट्रियनला आपण बोलू शकतो, की आपली चुकी म्हणजे दगा दिला. आपल्याला दगा दिला. म्हणजे तात्या टोपे यांना दगा देऊन दग्याच्या ह्याच्यावर त्यांना पकडण्यात आले होते आणि त्यांना फाशी देण्यात आलं होतं. इन दिस वे बाय द एंड ऑफ 1858 द ब्रिटिश ruthlessly crushed down the struggle. So ruthlessly म्हणजे त्यांनी काय हयगय केली नाही. ते वेंट टू दी
अँड दे वेंट टू द लाइक वी कॅन से ऑल द वेज म्हणजे त्यांना वाटेल ते करायला लागले. ते प्रत्येक एक राष्ट्राकडे गेले आणि त्यांनी आपण बोलतो 1888च्या 1858च्या एंड पर्यंत त्यांनी आपला जो फ्रीडम स्ट्रगल आहे तो त्यांनी एंड केला. सो दिस इज द थिंग आपण बघूया. सो इव्हन थ्रू द स्ट्रगल बिगिन विथ द डिस्कंटेंट अमॉंग द इंडियन सोल्जर. तो एक काम करूया, हा जो पार्ट आहे आपण उद्या बघू. सो दिस वॉज द थिंग आपण बघत आहोत, की लाइक कशा प्रकारे आणि कसे दे वेंट टू द ऑल वे म्हणजे ते भले साम, दाम, दंडभेद काही पण करायला ते तयार होते. फक्त त्यांना तो स्ट्रगल त्यांनी मोडून काढला. म्हणजे कोणतेही रस्ता त्यांनी सोडला नाही. त्यांनी फक्त स्ट्रगल आहे तो मोडून काढला. ओके. सो दिस वॉज द थिंग दॅट्स व्हाय वी यूज देअर द वर्ड इज ruthlessly. सो दे नेव्हर गेट एनी सेकंड थॉट. त्यांना एक दुसरा विचार सुद्धा आला नाही. त्यांनी दुसरा विचार सुद्धा केला नाही आणि त्यांनी साम, दाम, दंडभेद सगळा पर्याय आपण बोलतो सगळे उपाय करून आपला जो स्ट्रगल आहे, आपला जो लढा आहे, तो त्यांनी मोडून काढला. सो दिस वॉज द थिंग. हे आतापर्यंत जे आपलं आपण पाहतो